आमच्या आयुष्याची ज्या वेळेला नोकरीची सुरुवात झाली त्यावेळेपासून हे आमचे आई आणि बाबा आहेत. आईबाबांचं तर वय वृद्धत्व म्हणजे बालपण झालं, तारुण्य पण झालं, प्रौढत्व झालं, धडपडले पुन्हा उठले, धडपडले पुन्हा उठले, बऱ्याच संकटातून गेले आणि बऱ्याच जणांवर संकट असलेली दोघांनी सोडवलेली आहेत. असं आमचं व्यक्तिमत्व दोघंही, एक दादासाहेब चौधरी आणि ह्या पद्मा चौधरी, ह्या आमच्या श्रद्धेचं स्थान असलेल्या आहेत. तर त्यांना आरोग्याच्या विषयी मी आता द्यायला आलो. खरं आरोग्याचं रक्षण कसं करावं हे आता आमच्या पद्मा वहिनी आहेत ना, त्यांनीच आम्हाला सांगितलं, रामदेव बाबा करा, तुम्ही रामदेव बाबाच्या तिथं हरिद्वारला जावा. ह्या पद्धतीनं माझा पाय जो होता ना तो चांगल्या करायला कारणीभूत ह्या पद्मा वहिनी आहेत. नाहीतर मला मांडी घालता येत नव्हती. मी आता सगळे असणं करतो निवांतपैकी. आणि ह्यांनी शिकवलेलं आहे ते. दादाला घेऊन आम्ही हरिद्वारला गेलेलो होतो आणि वहिनीने आम्हाला ते प्रक्रिया सांगितलेली होती. पाठीमागं लागून 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 आम्ही तिथपर्यंत गेलो. आता मी त्यांच्याकडे एक नवीन प्रस्ताव घेऊन आलेलो आहोत की मी आजपर्यंत, शशिकांत बडेकर आमचा टीम मॅनेजर आहे, 35 वर्षे आमच्या मागं लागायचा. कशासाठी? तर जपान लाईफ आहे, ट्विंकल आहे, कल्पतरू आहे. मी म्हणलं असलं नेटवर्किंग मला आवडत नाही. तू माझा अभिनय, ॲक्टिंग आणि माझी ऑफिस एवढंच मी करत होतो. परंतु ज्या वेळेला आरोग्याच्या विषयी म्हणजे आता वृद्धत्वाकडे झुकायला लागल्यानंतर कळायला लागलं की हे दवाखान्यात जायलाच नको. आता नायलाच जावं लागतं. काही पाहुण्यांचे जे ॲडमिट असतात त्यांची सेवा करण्यासाठी, म्हणजे त्यातनं मन विषण्ण होतं. आणि ते विषण्ण मन होताना आम्ही त्यांना म्हणायचो त्या रुग्णांना की ह्याच्यापूर्वी होऊच नाही किंवा दवाखान्यात ॲडमिटच होऊ नये. यासाठी काय प्रयत्न केले का? सकाळी गरम पाणी पिता का? योगा करता का? प्राणायाम करतात का? तर नाही, हे काहीच करत नव्हते. म्हणून त्यांच्यावर ही वेळ येते आणि तिथं दवाखान्यामध्ये बायपास सर्जरी, कुठे एन्जिओग्राफी, आणखीन डायबेटीज, असे अनेक प्रकारचे रोग त्यांना जे झालेले आहेत तर ते ॲडमिट होतात आणि त्यांची सेवा मला करायला लागते. त्यामुळे सुन्न विषण्ण मन झालेलं आहे. आता त्यासाठी मला एक बडेकरांनी एक चांगला पर्याय दिला. ते म्हणले की असंच तिथं मी कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जात होतो, येत होतो की म्हणजे अरे अरे असं सगळं अमृत ज्यूस आहे आणि त्या अमृत ज्यूसचं लोणावळ्याला एक हे आहे आणि तिथे शॉर्ट फिल्म काढली जाणार, तू कलाकार आहेस, परत बोरला, असं त्यांनी मला सांगितल्यानंतर बरं म्हणा जाऊ. इतकं जर माझं बायपाचं योग्य ठरलं झालं तर झालं होतं. 8 तारखेला ह्याच्याबरोबर आम्ही लोणावळ्याला गेलो आणि लोणावळ्याला गेल्यानंतर तिथं महाराष्ट्रातल्या 250-300 जणांचा सगळा समूह आनंदी, सगळेजण ब्लेझर घातलेले, आणि त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. त्यावेळेला ह्या अमृत ज्यूस म्हणजे 42 फळांचा रस आहे. हा 42 फळं कुठली समुद्रातली आहेत, हिमालयातली आहेत, अनेक प्रकारची. आपल्याला 5 फळं ज्या वेळेला आपल्या संस्काराप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे गणपतीला, गौरीला आणायचे असतात तर ते आपल्याला नको वाटतं. कुठली फळं नक्की घ्यावीत? तर ह्यामध्ये 42 फळांचा रस आहे जो दुर्मिळ फळं आहे. आणि हा फळांचा रस तुम्हाला एका कंपनीनं, रॅश कंपनीनं तो दिलेला आहे. आता ह्याचा उपयोग कसा होतो तर सकाळी पहाटे उठल्यानंतर माझं प्रत्येक 60 नंतरचं आयुष्य हे बोनस आयुष्य आहे. पूर्वी 100 वर्ष माणसं जगत होती, आज तुम्हाला सरासरी 60 पर्यंत जगतात असं एक आहे. कोरोनामध्ये अनेक माणसं गेली. कोरोना रोग काय होता तेच कळालं नाही आणि त्या कोरोनामध्ये अनेक माणसांना त्रास झाला. अनेक मित्र सुद्धा, परिवार माझे गेलेले आहेत. म्हणजे आमचा आप्पा शिंगटे असतील, बाळासाहेब सोळसकर असतील. पण त्याविषयी विषय मग ते होऊच नाही म्हणून काय करावं? इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवली जाते असा हा ज्यूस आहे. सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला नमस्कार करायचा, आई वडिलांना नमस्कार करायचा. आजचा दिवस तू माझ्या पदरात टाकला आहे, आनंदी व्हायचं. आणि त्यानंतर काचेचा ग्लास घ्यायचा. काचेचा ग्लास घेऊन अमृत ज्यूस 15 ml त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्या 4 पट कोमट पाणी, गरम पाणी, कोमट पाणी ते टाकायचं आणि त्यानंतर ते हळूहळू सिप 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 प्यायचं. एकदम घंटीशी प्यायचं नाही. तोंडातील लाळ ही औषधी असते. ती औषधी लाळ आणि ते औषध किंवा ज्यूस, अमृत ज्यूस हा तुमच्या पोटात जायला पाहिजे. तो पोटात गेल्यानंतर छानपैकी प्राणायाम करायचा. अनुलोम विलोम, भस्तिका, कपालभाती असा हा तास घालवायचा, योगामध्ये घालवायचा. आणि हालचाल करायच्या,
सूर्यनमस्कार करायचे, जॉगिंग करायचं. ह्या सगळ्या पद्धतीने 1 तास घालवल्यावर तुम्हाला मोड आलेली धान्य, मूग, मटकी किंवा इतर आणखीन काय उपमा, शिरा, काहीही तुम्हाला जे योग्य वाटेल तो आहार म्हणजे नाश्ता घ्या. तो नाश्ता घेतल्यानंतर तुम्ही तुमची प्रक्रिया इतर दिनक्रम सुरू करा. काम करण्याचा, अंघोळ करण्याचा, पूजा अर्चा करण्याचा हा सगळा दिनक्रम करून 11 वाजता जेवण करा. जेवणामध्ये बहुधा चपाती नसावी, त्यामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, आणखीन साधं दुधी भोपळा, अशा प्रकारची कारलं, अशा प्रकारची भाज्या असाव्यात असं मत आहे. नाही मिळालं तर तुमच्या ह्यानं तुम्ही ते जेवण भरपूर जेवा. ते जेवल्यानंतर तुमचा दिनक्रम दिवसभरचा करा. असं संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवावं असं यांचं मत आहे. कारण का, सूर्यास्तानंतर जेवल्यानंतर तुमची पाचन शक्ती, सिस्टीम हे बिघडते. तर सूर्यास्तापूर्वी जेवण्यापूर्वी हे 1 तास हे पुन्हा सकाळचं 15 ml घ्या. रेयांश अमृत ज्यूस संध्याकाळी घ्या. सकाळ आणि संध्याकाळ असं घेतल्यानंतर तुमची सिस्टीम चांगली होईल, पंचकर्म होतील, शरीरातले संपूर्ण पेशी ह्या जागृत होतील. म्हणजे आपल्याकडे जेवढ्या लाल रक्तपेशी असतात, पांढऱ्या रक्तपेशी असतात, काही मृत पावतात, काही होतात आणि त्याची सिस्टीम बिघडली तर आजार होत असतो. तो सगळा आजार दूर करण्याचं काम हे अमृत ज्यूस करतं. आणि ते अमृत ज्यूस तुम्हाला सकाळ संध्याकाळ घेतल्यानंतर ही 500 ml ची बाटली आहे. 500 ml ची बाटली एका माणसाला 15 दिवस पुरते. एका महिन्यामध्ये 2 बाटल्या लागतील आणि 3 महिन्याचा हा कोर्स आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सुंदर वाटेल किंवा सगळे रोग नाहीसे होतील. 750 रोगापैकी 25 रोग प्रामुख्याने दिलेले आहेत. 3 महिन्यानंतर तुम्हाला सिस्टीम चांगली तुमची करता येईल. हा फक्त झाला आरोग्याच्या संदर्भातला हेल्थ कसं आहे ते. यातून वेद सुद्धा आहे. तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही आजूबाजूच्या आपल्या पाहुण्यारावळ्यांना बरे करण्यासाठी त्याची शिफारस करा. ती शिफारस केल्यानंतर मला चांगलं वाटतं की आमची बायको सकाळी म्हणली मी 5-6 दिवस घेते, आता मला आज फ्रेश वाटले, काल फ्रेश वाटलं. म्हणजे हे कशाची मनगळं येत होती, सांधे दुखायचे, कुठेतरी झोपावंसंच वाटायचं, तर सकाळी लवकर उठण्याची फ्रेशनेसपणा त्याच्यात सुरू झाला. आणि हा प्रकार ह्या रेयांश अमृत ज्यूस मुळे झालेला आहे. त्यामध्ये अनेक की सगळ्या हाडांचे दोष आहेत, अमुक दोष आहेत, कफ म्हणजे वात, पित्त आणि कफ हे 3 प्रकारच्या प्रकृती असतात. ती सिस्टीम चांगले करण्यासाठी हा ज्यूस तुम्हाला उपयोगी पडतो. आणि 10 जणांना तुम्ही जर शिफारस केली, त्यांनी जर घेतलं तर तुम्हाला कंपनी बोनस देते. 25 ते 50,000, 50,000च्या वरती सुद्धा कमवणारे ह्या कंपनीत माणसं आता आहेत. आणि जास्तच तुम्ही गोळा करून त्याला जॉईन करून दिली तर तुम्हाला वर्षातून एकदा विमानातनं तुम्हाला फॉरेनला नेणार, दुबईला नेतील, इकडं नेतील. आपल्याला जास्त काही नको, आपलं आरोग्य चांगलं राहिलं, माझ्याबरोबर 10 जणांना चांगलं राहिलं, एवढीच अपेक्षा. मोह जास्त नको. तर अशा पद्धतीचा हा रेयांश ज्यूस आहे. असं वाटतं की मी तुम्हाला रेयांश ज्यूस हा द्यावा आणि हा रेयांश ज्यूस मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा बघा, हा त्यांचा अमृत ज्यूस रेयांश. अशा पद्धतीने घ्या आपण. धन्यवाद. धन्यवाद आमच्या दादा.